काळ साराव चिंतने, 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 काळ साराव चिंतने. है ना. आमचे नेम का सिद्धीला जात नाही, नित्य नेम का होत नाही? कारण जेवण किती करावं, कसं करावं, किती खावं, किती न खावं, किती बोलावं, किती बोलू नये, हे आमचं संतुलनच नाही, संतुलनच नाही. आणि म्हणून आमच्या ज्याने नित्य नेम पार पाडल्या जात नाही. संतांचे नियम आहे नाही. आणि शेवटी संतांचे नेमाने वागले. काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि त्यावेळेस मात्र नित्य नेमाच्या नंतर ज्या धनाची प्राप्ती करायची आहे, महाधनाची प्राप्ती करायची आहे, ती प्राप्ती आपोआप होती. परमार्थ महाधन जोडी देवाची व्हावया जत, हे उपाय लाभाचे. आणि मग नित्यनेम करीत 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 देह समर्पी जे देवा, देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा. होईल होईल आघवा, होईल होईल आघवा. तुका मने आनंद, तुका मने आनंद. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. काळ सारावा चिंतने. त्यानंतर ज्या दैवी धनाची प्राप्ती आपल्याला प्राप्त करायची आहे, त्यावेळी दैवी संपत्ती, दैवी धन आपल्याला प्राप्त झालं, मग मात्र देह समर्पिते देवा. देता येतं ना देवाला? देह देता येतं नाही? देत देव अर्पण करता येतात, देवाला करता येतं. कारण तुका म्हणे वेगी जाय सुतो निया धरोनी हृदया माझी हरी, केला देवाला समर्पित. सावतोबा सुद्धा सांगतात, सावतो म्हणे देवा ठेवू नका येथे, उचलोनी अनंती नेवेगी. मला उचलून घेऊन जा देवा, मी तुम्हाला दिला, पण तो तुमचा आमचा देह आम्ही देवाला अर्पण नाही केला, आम्ही संसाराला अर्पण केला ना. कोणाला अर्पण केला? संसाराला. आणि म्हणून संसाराला अर्पण केल्यानंतर केवळ सर्व दुःख दुःख आहे, सुख मुळीच नाही. कारण देहाने संसार करावा मान्य आहे, मान्य आहे, तो देह संसारासाठी दिला, पण मात्र चित्त आत्मा नाही, हे पांडुरंगाचं स्मरण करावं, हे त्यातला सिद्धांत आहे. नाही, आमच्या गोरोबा काकाने सुद्धा सांगितलं, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो,
मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो. नाही आणि आम्ही संसाराला कंटाळलो पण कंटाळू नका. देवाला अर्पण करा मग खऱ्या अर्थाने आनंद होईल. हे नेम आहे. आणि म्हणून तपश्चर्या मंत्रोच्चार हे नित्य नेमाने करत होते नाही का. म्हणून त्याच रावणाने ब्रह्मदेवाची नित्य नेमाने तपश्चर्या केली, मंत्रोच्चार केला. बसा चांगले मोकळे असे पालखंड मांडून बसा आणि चिंतन करा 2 मिनिटं. मग पाय बी लांबवलेच चालतील. है की नाही करायची.